नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि महाकुंभ कव्हर करण्यासाठी आमची नवराष्ट्र आणि नवभारतची टीम आहे प्रयागराजमध्ये. प्रयागराजमध्ये देशभरातून नव्हे देश विदेशातून भक्त येत आहेत, श्रद्धाळू येत आहेत आणि त्रिवेणी संगमावर या पावन पर्वामध्ये स्नान करण्याचा जो आनंद आहे, स्नान करण्याचं जे पुण्य आहे ते करतायत. महाराष्ट्रामधून हे सगळे लोक आलेले आहेत. ब्रह्मानंद स्वामीजी आपल्यासोबत आहेत. किती लोक आपण आलेले आहात आणि हे जे नमस्कार. मी महाराष्ट्रातून मुंबईवरून आलेलो आहे. या महाकुंभाचं विशेष महत्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की आपलं पाप जर हत्ती असेल तर हा कुंभ स्नान हे सिंह आहे, तर ते आपोआप आपलं पाप नष्ट होतं. या हेतून सर्व देशभरातून लोक इथे येतात. या हेतूनच आम्ही पण इथं आलेलो आहे आणि आता 13 तारखेचं स्नान करूनच आम्ही इथून जाणार आहे. बरंच कुंभ, अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि यावेळचं 144 वर्षानंतर आलेलं जे महाकुंभ आहे, तर याचा वेगळेपण कसं असतं आणि याचं विशेष काय नेमकं आहे की ज्यामुळे या काळामध्ये लोक इथे येत आहेत आणि स्नानाचं पुण्य जे आहे ते घेत आहेत? बहुतेक आपल्या हिंदू धर्मातील सर्व लोकांना माहिती आहे की ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी अमृत सांडलं त्या ठिकाणी हा कुंभ साजरा केला जातो. तर हरिद्वार, इलाहाबाद, नाशिक आणि अर्धकुंभ आपल्या उज्जैनला होतो. तर जो 4.5 वर्षाने येतो त्याला अर्धकुंभ म्हणतात, 12 वर्षाने येतो त्याला पूर्ण कुंभ म्हणतात आणि 144 वर्षाने येतो त्याला महाकुंभ म्हणतात. पण या कुंभाला महाकुंभ खूप गर्दी असते म्हणून म्हटलं जातं. तर या स्नानाचं विशेष महत्व आहे. असं सांगितलं जातं की इथं जर स्नान हे झालं आपलं, असं सांगतात शास्त्रामध्ये की प्रयागराजचे महत्व असं आहे की 84 करोड जी आपली तीर्थक्षेत्र आहेत त्यामध्ये प्रयागराज हा प्रधान आहे, म्हणून लोक इथं गर्दी करतात आणि या स्नानावर येतात. तर खरोखरच जसं आपले डॉक्टर आपल्याला एखादी गोळी देतात पण त्या गोळीतले कंटेंट्स आपल्याला जरी माहिती नसले तरी आपण ती घेतो आणि बरे होतो, त्याप्रमाणेच भले आपल्याला या आपल्या शास्त्राचं ज्ञान नसलं तरी सुद्धा आपण इथं यावं आणि या कुंभाचा आनंद घ्यावा, स्नान करावं, आपली मुक्ती मोक्ष आपल्याला मिळत जाईल. किती दिवसांची यात्रा आहे आणि यावेळेस सगळी जी व्यवस्था करण्यात आलेली आहे, काय सांगाल तुम्ही? नमस्कार. तर आमची ही एकूणच 15 दिवसांची तीर्थयात्रा आहे. नियोजन आमचे परमपूज्य ब्रह्मानंद स्वामीजी करत आहेत. खूपच छान नियोजन आहे. आम्ही सर्वजण यात्री खेडोपाड्यातून गावोगावातून आलेलो आहोत. खूप छान आनंद घेत आहेत. सर्व नियोजन व्यवस्थित आहे. घरच्या जेवणापासून आमची सोय आमच्या स्वामीजींनी केलेली आहे आणि आम्हाला हा जास्त आनंद आहे की आम्ही या महाकुंभाच्या सुरुवातीलाच इथे आमच्या या पावनभूमीमध्ये आम्ही पदार्पण करत आहोत. स्वामीजींमुळे आम्ही याचं दर्शन घेत आहोत, सगळा लाभ घेत आहोत, आनंद घेत आहोत. तर याच्यापेक्षा वेगळं भाग्य काय? खूप स्वतःला आम्ही भाग्यवान समजतो. आम्ही सर्वजण भाविक भक्त भाग्यवान समजतो. तर हाच आमच्यासाठी खूप बहुमोलाचा आनंद आहे. 15 दिवसाची तुमची एकंदर यात्रा आहे. काय काय तुमचं सगळं असतं दिवसभरामध्ये? भजन, कीर्तन, काय काय चालतं? दिनचर्या कशी असते? भजन चालतं, नामस्मरण चालतं आणि ब्रह्मानंद स्वामी आम्हाला खूप सहकार्य करतात. काही अगदी युवा वर्ग इथे आहे. आपल्याला तू केव्हापासून इथे आलेला आहेस? काय काय असतं? तुला काय वाटतंय नेमकं इथे? सांग, तुला काय वाटतं नेमकं? आनंद वाटतो. आनंद वाटतो. कितवीला आहेस आणि तू इथे आलाय तर काय तुझ्या मनामध्ये आहे भाव? 9वीला आहे. कोण बोलेल अजून? हा, बोला. जीवनाचं कल्याण करण्यासाठी आपल्या आयुष्यात एक कोणतरी गुरु आवश्यक असतो आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमच्या आयुष्यात ब्रह्मानंद स्वामीजी आमच्या आयुष्यात आहेत. ते जसं आम्हाला सांगतील तसं आम्ही करत जातो. त्यांनी ह्या ट्रिपचं नियोजन केलं आणि या ठिकाणी आम्हाला यायला त्यांनी प्रोत्साहन केलं. सर्वांची खूप चांगल्यारीत्या काळजी घेऊन त्यांनी या ठिकाणी आम्हाला आणलेले आहे आणि असं अजून एक 5-6 दिवस आम्हाला हे फिरवणार आहे. त्यानंतर आम्ही परत महाराष्ट्रात जाणार आहे.
प्रयागराजचं महत्व काय? प्रयागराजला तुम्ही आलेला आहात, माहितीये. त्रिवेणी संगमाबद्दल काय सांगाल तुम्ही दादा? त्रिवेणी संगमावर आलेला आहात. स्नान यावेळी जे आहे ते खूप महत्वाचं आहे. स्नान केलं की नाही केलं? गंगे स्नान झालेलं आहे. आताच आम्ही प्रयागराजला आलेलो आहे. काशीवरून प्रयागराजला प्रस्थान आलेलो आहे आणि आता यापुढे आम्ही स्नान करणारच आहोत. त्यानंतर आम्ही चित्रकूटला जाणार आहोत. एकंदर जी प्रयागराजचा सगळे बदललेला चेहरा मोहरा आहे या महाकुंभाच्या निमित्ताने, ज्या व्यवस्था सगळ्या जागोजागी करण्यात आलेल्या त्यात दिसल्या असतील, तुम्हाला काय म्हणताय त्याच्याबद्दल? खरोखर मला आनंद वाटतो की गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वीच मी इथं येऊन गेलो. त्यावेळी अशी फारशी व्यवस्था नव्हती, पण याचे सर्व श्रेय योगीजींना देतो की खरोखरच इतका खर्च 450 कोटी खर्च करून ही व्यवस्था त्यांनी केली आणि आता खूप सुंदररित्या व्यवस्था झालेली आहे आणि स्वतः ते येऊन या ऑब्झर्व करतायत या भूमीचं. हे खरोखर विशेष महत्वाचं आहे आणि खरोखर असे योगी आदित्यनाथ सारखे मुख्यमंत्री प्रत्येक राज्यामध्ये जर झाले तर निश्चितच आपली हिंदू भूमी आणि हिंदू धर्म नक्कीच टिकून राहील. तुम्हाला सगळ्यांना कुठलं एखादं भजन म्हणायचंय का नवराष्ट्रासाठी भजन, किंवा तुम्हाला नामगजर, तुम्हाला जे करायचं असेल ते? मराठीतच आम्ही म्हणतो. राम घ्यावा राम गावा, राम जीवेचा विसावा, राम गावा राम घ्यावा, राम जीवेचा विसावा, कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान, कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान, राम गावा राम घ्यावा, राम जीवेचा विसावा, राम गावा राम घ्यावा, राम जीवेचा विसावा. ज्यावेळी श्रीराम प्रभू वनवास करून आले होते त्यावेळी या भूमीमध्ये 1 रात्र राहिले होते ते. त्यामुळे रामाविषयी आमच्या मनामध्ये विशेष प्रीती आहे. तर आपण बघताय की वेगवेगळ्या भागातून आलेले जे भाविक आहेत, भक्तगण आहेत, या प्रयागराजच्या कुठल्याही भागामध्ये तुम्ही आता जर गेलात तर तुम्हाला भजन कीर्तन आणि ईश्वर नामाचा जप करताना लोक दिसतील. हे आपला आपला त्यांचा भक्तिभाव घेऊन येत आहेत. या जवळपास 46 दिवस हा सगळा महाकुंभाचा पर्व आहे ते चालणार आहे. त्यासाठी त्याचे वेगवेगळे रंग आम्ही तुम्हाला नवराष्ट्रवर, नवभारतवर दाखवत राहत आहोत. ते अवश्य बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन विनोद इंगोले आणि राजेश मिश्र सह मी प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र प्रयागराज.